अरे तुम्ही मला भेटायला आले हा? पण मी वेडा नाहीये. लोक मला वेडा बोलतात पण वेडा नाही, मी हुशार आहे ना. हुशार आहे मी, वेडा नाही मी. हे बघा ना, तुम्हाला हात आहे, मला पण दोन दोन हात आहे. तुम्हाला पाय, मला पण दोन पाय आहे. तुम्हाला डोकं आहे ना, डोकं, मला पण डोकं आहे. डोकं आहे मला पण तुम्हाला आई असेल ना. मला आई नाहीये. लोक बोलतात तुझी आई देवाघरी गेलीये. हो, देवाघरी गेली माझ्या आईकडून. आई नाहीये मला, पण माझी आई बोलायची मला, तू मोठेपणी ना खूप मोठा माणूस होणार, खूप कमवणार, तुझे सर्व स्वप्न पूर्ण करणार बोलायचे. आणि माझं स्वप्न माहिती काय, मला ना मोठं होऊन ना आईसाठी साडी घ्यायची. हो, साडी घ्यायची होती मला आईसाठी मोठं होऊन. आणि म्हणून मी हॉटेलवर काम पण केले. हॉटेलवर कामाला गेलो आणि तिकडे मी काम करत असताना ना माझ्या हातून ये कपाशीत पडून गेली. कपाशी पडली आणि मला मालकाने खूप मारलं. कपाशी पडली म्हणून मला मालकाने खूप मारलं. मी तिथून पळून आलो, पण मी थांबलोच नाही, मी पळून आलो तिथून आणि घरी निघून आलो. मी डायरेक्ट घरी आलो आणि आमच्या घरापुढे ना खूप सारी गर्दी जमली होती. खूप गर्दी होती आमच्या घरापुढे. मला वाटलं दिवाळीचे. मग मी घरी गेलो आणि माझी आई तर मस्त झोपलेली होती निवांत. मी किती आवाज दिले आईला, आई आई. गर्दी होती ना, गर्दीत पण सर्व माणसं उभी होते. कोणी माझे पाहून तिथे रडत पण होते. का बरं, दिवाळी रडायचं कशाला, आनंद साजरा करायचा ना. मग गेलो घरी. आई तर झोपलीच होती माझी. आई उठ ना, तू का झोपलीये, सर्व बघ ना किती माणसं आली आपल्याकडे, उठ ना तू. पण ना आईच्या कानात ना कोणीतरी कापूस टाकला होता. आईला आवाजच येत नव्हता. आई तशीच झोपली होती. आई हालतच नव्हती माझी. मग दादा ते पण रडत होते ना, मला पण रडू यायला लागलं, आई का रडते म्हणून. आई उठ ना तू, उठ ना, मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला दे ना, मला खूप भूक लागली ग. मी त्या हॉटेलच्या मालकाने मला खूप मारलं. माझ्याकडून कपाशी तुटली. मी तर घरात किती भांडे पाडत असतो ना, तरी तुम्हाला कधीच मारत नाही. पण त्या माणसाने मला खूप मारलं ग, लागलं मला खूप. आई उठ ना ग, मला खुशीत घे ना, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. आई उठ ना तू, आई उठ ना ग. माझी आई तर ऐकतच नव्हती. माझी आई तर झोपली होती. आई उठ ना ग. आई, दादा सांग ना आईला उठायला. आई का बरं उठत नाही दादा. आई उठ ना आई, मला तुझ्या खुशीत झोपायचंय का. आई उठ ना ग मला. नंतर माझ्या आईला लोक कांद्यावर घेऊन निघून गेले. माझी आई परत आलीच नाही. ते काका मला बोलले, तुझी आई मेली, तुझी आई मेली, देवघरी गेली बोलले तुझी आई. मग परत कधीच येणार नाही का माझी आई. घेऊन गेले माझ्या आईला. माझी आई आलीच नाही परत. आई ते बोलतात ना, खऱ्या आईची किंमत ना ज्याला आई नसते ना त्यालाच असते. खरंय, डोंगरा मागे गेलेला सूर्य ना परत येऊ शकतो. हो, तो परत येतो. पण माती आड गेलेली आई ना परत कधीच येत नाही. आई